केलेला आहे माणिक. ती उडू शकते का? उडवू शकते का? मी काय आता माझा डायलॉग काय मी म्हणणार महाराज फक्त तुम्ही वाट लावा आपोआप उडेल. त्यानंतर आपण देऊला आलोय. देऊला आल्याच्या नंतर तिथे गणेश मंदिर म्हणजे शिव मंदिराचं आपण दर्शन घेतलं, जिथं लाटा त्याच्यावरती अभिषेक करतात शिवलिंगावरती. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलोय आपण. इथे एक किल्ला आहे, त्याला देव किल्ला म्हणतात. अतिशय मजबूत परिस्थितीमध्ये आजही चांगल्या स्थितीमध्ये हा उभं राहिलेला आहे. आपण बघू शकता साईडला पाण्याचा स्रोत आहे. त्यानंतर ह्या दुसऱ्या बाजूला पण बघू शकता तिसरा जो किनारा आहे समुद्राचा तिथंही तेच आहे. आपण आज देव फोर्टला आलोय म्हणजे देव किल्ल्याला आलोय आणि आजची परिस्थिती तिथे आहे. आणि ह्याच्यामध्ये कोस्टल गार्ड असेल किंवा समुद्री आपल्या शासकीय विभागाची इमारत असेल तर ही आपण इथे बघू शकताय. आणि इथून सगळ्या गोष्टींवरती नजर ठेवली जाते. एवढंच हा जुना पोर्तुगीजाने जे गेट बांधलेत, ज्याचं कन्स्ट्रक्शन केलेत, हे सगळं आपण बघू शकताय. त्याच्या पुढे आपण थोडंसं आतमध्ये जाऊया. इथे फोटोशूट चालू आहे. आमचे काही मित्र आहेत तिकडे, बघू शकताय तुम्ही. त्यानंतर ह्यांचं फोटोशूट झालं की आपण पुढे जाऊया. थोडंसं पुढं आल्याच्या नंतर किल्ल्याच्या आतला परिसर जर आपण बघितला तर एक कमानी आहे इथे. आणि त्याच्या मधून आतमध्ये गेलो तर एक मोठा दरवाजा दिसतोय लागते. आता थोडीशी झालेली आहे, परंतु अनेक वर्ष तो ह्या लाटांची पाण्याची झगडत असताना त्याचं वार्धक्य आपल्याला दिसतंय. त्यापुढे आलो की आतला परिसर आपण बघू शकताय किल्ल्याचा. वर जसं मी म्हटलं बाले किल्ला त्या पद्धतीनेच आहे. आणि या बाजूला वर चढण्यासाठी पायऱ्या आहेत, जिथं टेहाळणी बुरुज असू शकतो असं सगळं दृश्य दिसतंय. वर पण बघताय अतिशय किमान 10, 10, 20, 10, 30, 10, 40, 35 ते 40 फूट उंचावरती कमानीच्या नंतर आपण हे बघतोय. आणि एक त्याच्यामध्ये जो शिलालेख म्हणतात किंवा एखादं आपण ओपनिंग करतो किंवा ते निर्माण करतो त्यावेळेला ज्याचे हात त्याला लागतात अशा सगळ्या लोकांचा किंवा ज्यांनी कधी केलंय तो काळ भूतकाळातला तो इथं उल्लेख केला जातोय. सगळं इंग्लिशमध्ये आहे. गव्हर्नमेंट ईस्ट असं सगळं काही लिहिलेलं आहे. वाचायचं झालं तर आपला व्हिडिओ मोठा होणार आहे, परंतु आपण थोडंसं आतमध्ये जातोय. पुढेही एक गेट येतोय, ते आपण बघू शकताय. इथंही वर जाण्यासाठी म्हणजे टेहळणी बुरुज असेल किंवा काय असं हे जोपासलं गेलंय किल्ल्याच्या आतमध्ये. बाकी परिसर आपण बघू शकताय. थोडीशी पडझड झालेला भाग जो आहे तो समुद्राच्या थोडासा मी दाखवतोय तुम्हाला, पण खूप छान अतिशय सुंदर किल्ला. थोडासा भग्न अवस्थेत, थोडासा चांगल्या स्थितीमध्ये. पुढं गार्डन डेव्हलप केलंय आपण बघू शकताय. आणि पुन्हा एकदा जर रिवर्स जर आपण झालो तर तो शिलालेख आणि त्याचं काम आपण बघू शकताय. इथून आपण बाहेर जातोय समुद्राच्या बाजूला. तिथंही बघूया जी जेटी गेले त्याचं आपल्याला अपडेट मिळेल, वर्णन करतोय. तोपर्यंत तुर्तास जय महाराष्ट्र. मी तुम्हाला दाखवतो.
किल्ल्यातला अंतर्गत मुख्य द्वार सोडून आपण बाहेर आल्याच्या नंतर जो बालेकिल्ला म्हणतोय तिथं त्या ठेवणीनुसार एक तोफ पण दिसते आपल्याला. आपण तिथपर्यंत पोचू नाही पोचू किंवा तिथपर्यंत पोचता येईल नाही येईल हे माहीत नाही, पण आपण प्रयत्न करू. ह्या परिसरातनं बाहेर पडल्याच्या नंतर पुढे एक मुख्य गेटच्या अगोदर अजून एक दुसरा गेट आहे ज्याला दरवाजे आहेत. जसं मी सांगितलं अगोदर दाखवलं, टेहळणी बुरुज म्हणू शकता किंवा जी पाण्यात न येणारी किंवा समोर न येणारा शत्रू असेल किंवा आपली लोक असेल ते नजर आपण ठेवू शकतो. बाहेर आलोय, मुख्य गेट झाला, आतला एक गेट झाला, त्याच्यात दुसरा गेट झाला. त्या परिसरातनं जिथनं जमिनीवरून आपण आत शिरतो तो एक भाग झाला आणि त्याच्यानंतर गेटीकडे जाणारा रस्ता हाही आपण बघू शकताय. हा दीव किल्ला आहे आणि हा किल्ला जोपासताना त्याच्यामध्ये भले इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं असेल, परंतु वास्तू ही सुस्थितीत ठेवण्याचं काम पण केलं ते किंवा पोर्तुगीज असतील. आपण आता ज्या वेळेला समुद्राच्या बाजूला येतोय त्यावेळेला ह्या किल्ल्याचा परिसर पण आपण बघू शकताय. हा इथे वरती पण शिलालेख आहे. सगळी तुम्ही अगदी क्लोज हे दाखवू शकत नाही, पण बघा थोडस अस्पष्ट दिसतंय. पलीकडे पुन्हा एकदा हा जो बालेकिल्ला आहे अगदी संपूर्ण किल्ल्यावरती आणि समुद्रावरती नियंत्रण ठेवायचं असा हा किल्ल्यातला भूभाग. पुढे बघितलं तर समुद्र आपल्या लाटांबरोबर खेळतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे जी त्यावेळेला इंग्रजांचा कायदा होता किंवा पोर्तुगीज होते त्यावेळेला ते कैदी जे आणले जात होते ते एकतर या भूमार्गातना किंवा समुद्रमार्गे इथपर्यंत येत होते. ही जेटी आहे, पुरातन आहे उभे आपण बघू शकताय. चारी बाजूनी पाणी आहे, खंदकात पण पाणी आहे आणि समुद्राचं पाणी पण चारी बाजूनी इथं दिसतंय. आणि समोर आपल्या नेव्हीचं आरमार किंवा त्यांचा जो आधिपत्याखाली येणारा प्रदेश, अगदी हा किल्ला पण आपण बघू शकताय. अतिशय सुंदर किल्ला. जर आपण आलात तर मनाला अगदी म्हणजे विचार करण्यासाठी किंवा मनाला विचार करण्यास भाग पडणारा असा हा किल्ला आजही शाबूत आहे आणि चांगल्या सुस्थितीत आहे. पुढे जाऊन आता बघूया एखादं दीवमधलं समुद्रापासून लांब असणारं किंवा चांगलं प्रेक्षणीय स्थळ जे असेल ते मी तुम्हाला दाखवेन. सांगितल्याप्रमाणे समोर एक दीपगृह दिसतोय आणि चारी बाजूने ह्या किल्ल्याच्या आपल्याला पाणी दिसतंय, हे बघू शकताय. हा खंदक आहे. इतर वेळेला शत्रूंचा हल्ला किंवा कोणी परकीय सत्तेतला, आता काय तशी परिस्थिती नाही आहे की परकीय सत्तेतला कोणी इथं येईल, कारण आपण स्वतंत्र झालेलो आहे, स्वायत्तता आपल्याकडे आहे. परंतु ही जी किल्ल्याची बांधणी ही अप्रतिम आहे. आपण बघू शकताय एक विंडो आहे त्याच्यावरती इंग्लिश आणि समोर काहीतरी दिसतंय आपल्याला. मी एकदम दाखवू शकत नाही परंतु आपण बघू शकताय. अतिशय सुंदर किल्ला. आणि त्याच पद्धतीने ह्या किल्ल्याला एक शिडी आहे. ही शिडी साधारण त्या खंदकापासून जवळपास 30-35-40 फुटावरती आहे. ती जी शिडी जाते ती डायरेक्ट किल्ल्यामध्ये जाते. एक तोफ बघू शकता आपण देव किल्ल्यावरती. असा सगळा एकंदरीत संरक्षण आणि इतर गोष्टी आपण बघतोय. अतिशय अप्रतिम असं इथला बेमालूम किल्ल्याचं संरक्षण आणि ते इंग्रज आणि पोर्तुगीज काळातलं आहे. त्याच्यामुळं ते किती सतर्क असायचे हे आपल्याला दिसतंय आणि आपण बघू शकताय. थोडंसं हे चालण्याचं आता हेरिटेज आहे त्याच्यामुळे म्हणजे पुरातत्व खात्याचा विषय असल्यामुळे ह्याची सुधारणा डागडुजी
खालच्या परशा असतील किंवा बाकी झाड माड असेल, गार्डन असेल, त्याची डागडुजी किंवा त्याचं संरक्षण किंवा त्याचं नियंत्रण, त्याची जोपासना ही सगळी झालेली दिसते. आणि हा किल्ला अतिशय अगदी दुर्ग किल्ला असला, समुद्रात असला, बाजूने 4 खंदक असले तरी अतिशय मोठा किल्ला आहे. आपण बघू शकतोय त्याची साईडची तटबंदी आणि समोर जो दिसतोय किल्ल्याकडे जाणारा, जसं आपल्याकडे किल्ल्यामध्ये एक बालेकिल्ला असतो, तुर्तास आपण या देव किल्ल्याचा आपण संपूर्ण मी थोडासा प्रयत्न केला आहे की आपल्याला माहिती द्यायचं आहे. आपण पूर्ण दर्शन केलं आहे. त्याच्या पलीकडे किल्ल्याच्या टोकावरती एक दीपगृह पण आहे. आणि हा संपूर्ण विस्ताराचा किल्ला बघता तर हा फार मोठा किल्ला होता आणि संरक्षणाच्या दृष्टीने फार छान होता. जे राज्यकर्ते होते किंवा आपल्या होते ज्यांनी शासन केलं अशा इंग्रजांनी थोडासा दूरदृष्टी लावून किंवा पोर्तुगीजांनी दूरदृष्टी लावून हा किल्ला बांधलेला होता. भूभाग आपलाच आहे आणि हा किल्ला आपलाच आहे, परंतु ज्यांनी केलंय ते नाकारता येत नाही. आता आपण जेटीमध्ये आल्याच्या नंतर हे चारी बाजूने पाणी आणि हा सगळा विषय बघत असताना एक मोठी तोफ आपल्याला दिसते इथे, जी समुद्राच्या बाजूने रोख लावून उभी राहिली. त्याचप्रमाणे ही मोठी जी तोफ आहे त्याच्याबरोबर जिथं बोट लागेल, गलबत लागेल, समुद्री मार्गे जी लोक येतील, जिथं उतरणार, जो महत्वाचा गेट आहे त्या किल्ल्याच्या समोरचा, इथं ही 2 तोफा आपल्याला दिसत आहेत. हे आपण पाहू शकतात. या समुद्राच्या लाटा फिरतात, परंतु उधाण असताना पण ह्या पॅरेट येत नाही. म्हणजे संपूर्ण विचार केल्याच्या नंतर अतिशय सुंदर स्थापत्य कला, मग ती कोणाची असो, जी चांगली आहे त्याचा वाहवा व्हायलाच पाहिजे. आपण समोर बघताय महत्वाचा द्वार, ते जिथून आत घेता येईल किंवा एखादा गलबत लागलं, बोट लागली किंवा होडी लागली, तिथनं माणसांची ने-आण किंवा वाहतूक करता येईल असाच समोरचा मुख्य भाग. आणि त्यानंतर मी अगोदर दाखवल्याप्रमाणे या किल्ल्याच्या नंतर आत येणारा भाग पण आपल्याला दाखवला आहे भूमार्गातनं. त्याच्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा किल्ला आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना आणून ठेवण्यासाठी अतिशय सुंदर किल्ला, एक भूभाग, एक समुद्र भाग. तर तुर्तास हा आपला व्हिडिओ पूर्ण होतोय. आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी भटक्या व्हिडिओसोबत बापू आयरे. जय महाराष्ट्र. माडिक, मला हा किल्ला जिंकायचा आहे. आपली तोफ त्या किल्ल्यावर पडली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय लागेल राजे? मला तोफा लागणार. तुम्हाला जेवढ्या लागतील राजे तेवढ्या तोफा दिल्या. हा किल्ला मला 4 दिवसात पाहिजे. मिळाला.